नमस्कार, आप मुझे देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। आइए देखते हैं आज की खास खबर। कोरोना से हुई मौतों का आंकड़ा छुपाने के राज्य सरकार पर लगाए जा रहे हैं आरोप। मुंबई में कोरोना से हुई मौतों का आंकड़ा छुपाने के आरोपों के बाद अब औरंगाबाद में आघाड़ी सरकार पर कोरोना से हुई मौतों का आंकड़ा छुपाने के आरोप लगाए जा रहे हैं। औरंगाबाद भाजपा ओबीसी मोर्चा के प्रदेश अध्यक्ष दादाराव आडने ने आघाड़ी सरकार पर हेराफेरी फिल्म के समान आंकड़ों में हेराफेरी करने के गंभीर आरोप लगाए हैं। मुंबईमध्ये जे 950 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आणि ते लपवण्याचं काम या आघाडी सरकारनं केलेलं आहे। आमचे भारतीय जनता पार्टीचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही जी प्रतिक्रिया दिलेली आहे ही अतिशय योग्य आहे आणि खरंच या सरकारने 950 जणांचा जीव गेला आणि ती बातमी मीडियापासून लपवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। मी या सरकारचा हे जे कोरोना बाधितांचे मृत्यू लपवले त्याचा निषेध करतो। हे आघाडी सरकार जे आहे, जसं चित्रपटामध्ये हेराफेरी हा एक चित्रपट येऊन गेला आणि त्यामध्ये जसं 3 जणांचं जे चालतं की बाबू भैयाचं आणि इतर चित्रपटांच्या नायकांचं जसं चालतं हेराफेरी, तसं या राज्य सरकारमधील तिन्ही पक्षाच्या नेत्यांचं निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये चालू आहे। याला वाटतं तो करेल, त्याला वाटतं तो करेल, पण करत कोणीच नाही। जनतेला सर्व वाऱ्यावर सोडण्याचं काम या आघाडी सरकारने केलेलं आहे। तरी या आघाडी सरकारला येणाऱ्या काळामध्ये जनता जनार्दन नक्कीच धडा शिकवेल। प्रकाश आंबेडकर के प्रधानमंत्री पर गंभीर आरोप। कहा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोरोना वायरस को देश में लेकर आए हैं। वे अकोला में आयोजित एक पत्रकार परिषद में बोल रहे थे। इस समय उन्होंने प्रधानमंत्री पर कई और गंभीर आरोप भी लगाए हैं। प्रश्न असा आहे की हा व्हायरस नरेंद्र मोदी नावाच्या प्राईम मिनिस्टरनी आणला, दुसरं तिसरं कोणीच आणला नाही। त्यांनी योग्य वेळेस परदेशी पाहुण्यांना येण्याची बंदी घातली असती किंवा त्यांचा स्वॅब टेस्ट करून पॉझिटिव्ह असेल तर त्याला क्वारंटाईन करायचं। हे जर झालं असतं तर भारतामध्ये कोरोना आला नसता। आणि आजही आपण कोरोना बघतो, जे काही हे आहेत ते फॅमिली ओरिएंटेड आहे, ते कम्युनिटी ओरिएंटेड अजून झालेलं नाही। आता फक्त मी एक 20 दिवसापूर्वी बोललो होतो तेच पुन्हा आज रिपीट करतो। ही नौटंकी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीला भारतामध्ये तोंड द्यायचं आहे आणि चायनाच्या प्रेसिडेंटला त्याला चायनामध्ये तोंड द्यायचं आहे। त्याच्यामुळे ही नुरा कुस्ती, किंग कॉंग वर्सेस दारा सिंग अशा स्वरूपाची आहे। आता हे बरेच जण माझ्यासारखे अशी टीका करत होते, त्याच्यामुळे एका कुठेतरी ठिकाणी फिजिकल व्हायलन्सवरनं बुलेट व्हायलन्सवरती गेलेलं दिसतंय। अब कोरोना की रिपोर्ट सीधे महापालिका के हाथों में। मुंबई महानगर पालिका की ओर से कोरोना की रिपोर्ट पेशेंट को ना देते हुए सीधे महानगर पालिका के हाथों में जाने वाले नियम को भाजपा आमदार राम कदम ने विरोध जताया है। उन्होंने इस आदेश की मुगल काल के जबरदस्ती लगाए जाने वाले नियमों से तुलना की और कहा कि किसी भी पेशेंट को उनकी रिपोर्ट के बारे में जानने का पूरा हक है। फिलहाल मुंबई कोरोना संक्रमितों का आंकड़ा बढ़ने महानगर पालिका के पास
बेड उपलब्ध नहीं है, इसलिए ऐसे नियम लगाए जा रहे हैं। जगातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका ज्या ठिकाणी गेल्या 30 वर्षापेक्षा अधिक कालखंडापासून शिवसेनेची मुंबईत सत्ता आहे, या महापालिकेनं मोगलांच्या कालखंडात जसे नियम असायचे तसे नियम आणलेत. जर समजा आपल्या घरामध्ये कोणी असेल, आई वडील भाऊ बहीण, कुणाचंही कोविड टेस्ट करायची असेल तर ही BMC करत नाही. जोपर्यंत पेशंटची स्थिती खालावत नाही तोपर्यंत हे टेस्ट करायला तयार नाहीत. आता या टेस्टचा रिपोर्टसुद्धा त्या पेशंटला मिळणार नाही, जो त्याचा मौलिक अधिकार आहे. तो रिपोर्टसुद्धा महापालिकेला मिळेल, पेशंटला मिळणार नाही. अशा प्रकारचे नियम शिवसेनेची सत्ता असणारी महानगरपालिका करते. अशा प्रकारचे नियम त्यांना करता येणार नाहीत. हा नियम त्यांना मागे घ्यावा लागेल. यांनी मृत्यूचे आकडे देशापासून दडवले. आता यांच्याकडे हॉस्पिटलमध्ये बेड नाही म्हणून त्या पेशंटला तडफडत हे घरी ठेवणार आहेत. तो पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे तो रिपोर्ट यांना सांगणार नाहीत. अशा प्रकारचे मोगल कालखंडातले, इंग्रजांच्या कालखंडातले नियम BMCला करता येणार नाहीत. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहें MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।